त्यानंतर या संदर्भामध्ये कुठेही कधीही कुठेही मी भाष्य केलेलं नाही. दुसरा मुद्दा सध्याचा महत्त्वाचा आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाचा आणि त्याविषयी तुम्ही अनेकदा मीडिया स्टँडवर पण बाईट दिलेले आहेत, माध्यमांना तुम्ही सातत्याने बोललेला आहात. नेमकं काय कारण तुम्हाला दिसतंय की ज्याच्यामुळे हे विरोधी पक्षनेतेपद सरकारकडून दिलं जात नाहीये? त्याची तांत्रिक कारणं काही असतील, म्हणजे 10% संख्याबळ असेल किंवा इतर काही तांत्रिक कारणं असतील, मात्र ह्याच्या मागचं राजकीय कारण तुम्हाला नेमकं काय दिसतं? असं आहे की याचा बऱ्याच वेळा मी खुलासा केलाय, परंतु एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राला हा विषय व्यवस्थितपणे समजला पाहिजे. आजपर्यंतची चर्चा काय होती, आजपर्यंतचा प्रघात काय होता की आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदारांचं विधानसभा आहे. त्याचे 10% म्हणजे किमान ज्या पक्षाचे 29 आमदार निवडून येतात त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, अशा पद्धतीचा एक सर्वसाधारणपणे चर्चा आणि समज आहे. गेली 10 वर्ष केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं नाही. केंद्रामध्ये मी सांगतोय ते याच निकषावर दिलं गेलं नाही की तुमचे एकूण सदस्य संख्येच्या 10% खासदार निवडून आले नाहीत. पण ज्या वेळेला माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना गटनेता म्हणून निवड केली, त्याच वेळेला माझ्या लक्षात असं आलं होतं की मला आता विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची संधी आहे. त्यावेळेला मी 2 ओळीचं पत्र लिहून घेऊन गेलो होतो विधिमंडळ सचिवांच्याकडे. 20-3 सेक्शन खाली प्रत्येक पक्षाला आपली नेमणूक करावी लागते, नोंदणी करावी लागते, तशी आम्ही करायला गेलो. त्यावेळेला आदित्य साहेबांपासून अली परब साहेबांपासून सगळे आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळेला 2 ओळीचं पत्र मी सरकवलं. ते पत्र आत्ताही माझ्याकडे आहे, तुम्हाला जर वाचायचं असेल तर. मी सचिवांना पत्र हे लिहिलं की महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष निवडण्यासंदर्भामध्ये आपल्या भारतीय घटनेमध्ये तरतूद काय आहे, आपल्या विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद काय आहे, आपल्या कायद्यामध्ये त्या संदर्भामधली तरतूद काय आहे, ही सगळी माहिती मला लिखित स्वरूपामध्ये मिळावी असं मी पत्र लिहिलं. मला माहित होतं की हे काय देणार आहेत ते. त्यांनी मला सगळे मागचे रेफरन्सेस दिले. अजितदादा कसे झाले, तेव्हा किती आमदार होते, विजय वडेट्टीवार झाले तेव्हा किती होते, मधुकरराव पिचड झाले तेव्हा किती, हे सगळं म्हटलं मला माहिती आहे. पण हे सगळं बरोबर आहे, तुम्ही हा सगळा प्रवास सांगताय, पण हे का, म्हणजे जर एवढ्या बहुमताचं सरकार आहे आणि त्या सरकारला कुठलाही धोका नाही आकड्यांच्या संख्येमध्ये, तर विरोधी पक्षनेतेपद द्यायला सरकार का टाळाटाळ करते? त्याचं राजकीय कारण काय दिसतं तुम्हाला? त्याचं उत्तर देतोच, पण त्या सचिवांनी मला लेखी पत्राचं उत्तर हे दिलेलं आहे की अशी 10% सदस्य संख्येची अट कुठेही नाही. अच्छा. ज्या पक्षाचे जास्त सदस्य त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता हा अध्यक्षांनी अनाऊन्स करायचा असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. हे जे आता सांगतात ना, हे आतापर्यंत हे अज्ञान होतं ते दूर करण्याचं काम मीच केलं. 1955चा सगळा कायदा मी वाचला, 1977ची मी चर्चा सगळी माझ्याकडे आहे, सगळं काय आहे खरं. पण तरी सुद्धा हे मला देत नाही. याचं कारण असं आहे की हे मेजॉरिटीने भरपूर आहेत, परंतु हे आतल्यात एकमेकाच्या विरोधात प्रचंड फॉक्सीवार करतायत. आज तुम्ही बघितलं असाल तर भ्रष्टाचाराचं एक प्रकरण हे जे बाहेर येतंय ते हिमनगाचं एक टोक आहे. हे तिघेही आपापसात एकमेकानं दिलेली टेंडर्स, एकमेकानं एक मंजूर आपापल्या खात्यांतरित केलेली मंजूर कामं, त्याला परस्पर हे लोक स्टे देत आहेत, त्याला हे स्टे देत आहेत. आणि मग जर एखादा तितकाच खंबीर आणि खमक्या जर विरोधी पक्ष नेता मिळाला तर ह्यांना भीती आहे त्यांच्या स्वतःच्या राजकीय मरणाची, की आमचेच आपसातले मतभेद, आमचीच एकमेकाची माहिती एकमेकाच्या वतीनं विरोधी पक्षाला जर दिली तर आमचं सगळं पितळ उघडं पडेल, याची यांना भीती आहे. हे दाखवतात तेवढे स्वच्छ नाहीये. पण ते तुम्ही आताही करू शकता. नाही, संविधानिक पद आहे विरोधी पक्षनेते पद, हे संविधानिक पद आहे. ज्या वेळेला अधिकृतपणे घोषणा होते त्यावेळेला एक स्वतंत्र असा तुम्हाला दर्जा प्राप्त होतो, काही स्वतंत्र असे तुम्हाला अधिकचे अधिकार मिळतात. आज उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक पद नाहीये, त्याला कुठल्याही प्रकारचा घटनात्मक दर्जा नाहीये, ती राजकीय सोय आहे. परंतु विरोधी पक्षनेता पद हे घटनात्मक पद आहे आणि ते जर माझ्यासारख्या माणसाला मिळालं तर यांना बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला, हे पाळी मी आणल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्यामुळे ते भीतात. तुमच्यासारख्या माणसाला ते पद मिळावं याच्यासाठी सत्ताधारी भीतात, हे बरोबर आहे. पण त्याचवेळी
तुमच्या पक्षाकडून किंवा महाविकास आघाडीकडून तरी फुल फ्लेश त्याच्यासाठी प्रयत्न झाले असं तुम्हाला वाटतंय का? जेवढं काही करणं शक्य होतं तेवढ्या हिरिरीनी, तेवढा पूर्ण जोर लावून पक्षांनी आणि आघाडीनी याच्यामध्ये पावलं उचलली, तुम्ही समाधानी आहात का ज्या प्रकारचा सपोर्ट तुम्हाला असं आहे की पक्षप्रमुखांनी त्यांचं पक्षप्रमुख म्हणून माझ्या नावाचं पत्र दिलं. हां. त्यानंतर आमची जबाबदारी 3 पक्षांची आली. शिवसेना म्हणून आम्ही, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही तिघांनी मिळून विधानसभेचे अध्यक्ष असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, या सर्वांना आम्ही भेटलो. सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न केला. प्रयत्न झाला नाही अशातला तुम्ही समाधानी आहात? 100% मी समाधानी आहे. आजही मला जरी मिळालं नाही तरी मी समाधानी आहेच. नाही, जे प्रयत्न झाले त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की अजून काही कमी पडलो आपण, आपल्याकडून अजून थोडा पुश मिळायला हवा होता, असं काही तुम्हाला वाटत नाही? मध्यंतरी उद्धव साहेब स्वतः विधानसभेमध्ये येऊन त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना सुद्धा वैयक्तिक भेटले. बरं. त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री महोदय आहेत त्यांनाही भेटले. त्यांनाही त्यांनी सांगितलं की विरोधी पक्ष नेता तुम्ही ही निवड करा असं त्यांनी सांगितलं. पहिल्याच वेळेला कुठलीही अटॅकिंग भूमिका घेता येत नाही, तर सौजन्य ठेवावं लागतं, संयम ठेवावा लागतो. बरं. वर्षभर आम्ही संयम ठेवला. आता वर्षभरानंतर संयम राहील का की नाही याचं येणारा काळ उत्तर देईल. कधीपर्यंत संयमाचा काळ संपला असं तुम्ही आता डिक्लेअर करता इथून? हा संयम आता असा आहे की तुम्ही प्रत्येक वेळी मुख्यमंत्री बोट कोणाकडे दाखवतात, तर विधानसभा अध्यक्षांच्याकडे दाखवतात. हो. आता दोन्ही सदनाचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामी आहेत. हो. विधान परिषदेमध्ये पण विधानसभेमध्ये तुम्ही बोट कोणाकडे दाखवता की विधानसभा अध्यक्षांनी विधान परिषद सभापती. बरोबर. तुम्हाला मी आठवण करून देतो, हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांपासून काही सिनियर मंत्री आहेत. हो. परंतु त्या मंत्र्यांना PS कोण द्यायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवतात. त्यांचं संपूर्ण रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तपासतात. यांना PA कोण द्यायचा की न द्यायचं, यांना दालन द्यायचं कुठलं तर द्यायचं की न द्यायचं, यांना बंगला कुठला द्यायचा की न द्यायचं, हे जर राज्याचे मुख्यमंत्री इतकं ठरवू शकतात, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनामध्ये आणलं की आपल्याला विरोधी पक्ष नेता हवा, लोकशाहीचा सन्मान म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, आणि लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जेवढा मजबूत आहे किंबहुना त्याच्यापेक्षा विरोधी पक्ष हा मजबूत अधिक असणं ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गरज आहे. कारण विरोधी पक्षनेता हा नाहिरे वर्गाचा आवाज आहे, अहिरे वर्गाचा नाहीये. या राज्यामध्ये जो नाहिरे वर्ग आहे